मी फसवते सारंग सरांना, चुकीचं वागते, खोटं बोलते. त्रास होतोय मला खूप. तुला माहिती आहे ना विठ्ठला, मी आजपर्यंत कोणाचीच फसवणूक नाही केली. पण आता मी माझ्या नवऱ्याशीच खोटं बोलते. बोला जगन्नाथजी. कशी आहेस सावली बाळा? बरी आहे मी. आवाजाला काय झालं ग तुझ्या? माझं मन मला खातंय. मला सांगू शकतेस बाळा? सारंग सरांनी आज मला गुरुचा दर्जा दिलाय. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. म्हणजे तुझ्या सुखी आयुष्यात अजून एका सुखाची भर पडली. वा वा, उत्तम. मला नाही समजत आहे. सारंग सरत ना खूप निस्वार्थ भावनेने वागतात माझ्याशी. त्यांचं प्रेम दिसतं, जाणवतं. आणि मी काय करते? मी त्यांना फसवते ना. त्यांच्या बाजूने जे काही ना ते सगळं खरं आहे आणि माझ्या बाजूचं काय? एक मिनिट, फसवतीस म्हणजे नेमकं काय करतेस? मला जरा कळेल असं सांग. तुम्हालाही माहिती आहे, मी माझ्या आवाजाचं सत्य सारंग सरांपासून लपवून ठेवलंय. मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागतंय. मला गोष्टीचा त्रास होतोय. मग त्याला खरं सांगून टाक ना, की ताराचा आवाज ताराचा नसून तुझा आहे. इतकं सोपं आहे. हो, इतकं सोपं नाहीये हे. मी विठुरायाच्या साक्षीने आधी भैरवी माईंना शब्द दिला होता. पण मी सारंग सरांना सत्य कसं सांगू? आणि दुसरीकडे मला ही भीती आहे की जर सारंग सरांना हे सत्य कळलं तर काय होईल? त्यांना असं तर नाही वाटणार ना की मी त्यांचा विश्वासघात करते किंवा ते माझ्यापासून लांब नाही जाणार ना? सावली, खरंच तू ग्रेट आहेस ग बाई. जगात स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करतेस. पण बाळा, हे असं किती काळ करणार? कधीतरी स्वतःचा विचार करावा लागणार की. आणि बाळा, धीर सोडून कसं चालेल? आजपर्यंत इतक्या असंख्य अडचणींना धीरानं तोंड देत आलीस ना. मग अगं, तुझ्या इतका धीर माझ्या लेखीत असता तर माझी सानिका आज माझ्या जवळ असते. त्यामुळे बाळा, धीर सोडू नको. मान्य आहे, इतरांपेक्षा तुझ्या आयुष्यात अडचणी खूप आहेत, पण तुला धीरानं सामोरं जावं लागणार आहे. आणि अजून एक सांगतो, हे सत्य जर सारंग समोर आलं ना, तर आनंदाने सगळ्या गोष्टी स्वीकारेल तो. मी त्याला जितका ओळखतो ना, तो तुला अजिबात दूर करणार नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य कितीही अंधारात दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सूर्यासारखं उगवून वर येतच. आपल्याकडनं उशीर व्हायला नको, एवढी आपण काळजी घ्यायला हवी. बाकी निर्णय तुझ्या हातात आहे. काळजी घे. वहिनी, तुम्ही काढा प्यायलात ना, तुम्ही आराम करा ना, तुम्हाला बरं वाटेल. सकाळपासून त्रास वाढतच चाललाय. आधी असं कधी झालं की लगेच बरं वाटायचं. त्यावेळी काय होतंय कळतच नाहीये. तुम्हाला काही होणार नाहीये, काळजी करू नका. वहिनी, काय झालं? अजूनही बरं नाही वाटत आहे का? नाही म्हणजे याआधी तुला अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं पडून राहिलेलं नाही पाहिलंय. तेच तर ना, मला तरी कुठे हौस आहे बसून राहायची. काय होतंय नेमकं? खूप थकल्यासारखं होतंय. वहिनी, वहिनी, बस अजून आहे.
अमृता देवी, काय झालं वहिनीला? एनिथिंग सिरियस? नाही माहित, त्यांना कालपासून हेच होतंय. तुला विचारलंय का मी? अहो पण तुम्ही बघताय ना, त्या काही बोलण्याच्या स्थितीत नाही आहेत. तू काय स्पोक्स पर्सन आहेस का वहिनींची? हा, अरे तुला विचारलं नाहीये ना तर मध्ये मध्ये बोलू नकोस. तारा, इनफ. मांडायची गरज नाहीये. आणि काय ग, तुला काय माहित? झालं असेल काहीतरी फूड पॉइझनिंग किंवा व्हायरल अशातलं काही असेल. नाही, मला ना वेगळीच शंका वाटते. बहिणी, मला असं वाटतंय तुम्ही गरोदरपणाची तपासणी करून घ्यायला हवी. नाही, मला ते नाव सुद्धा नकोय. प्रेग्नेन्सी टेस्ट ऐकलं की अंगावर काटा येतो. नाही. काय ग, तुला खूप माहिती आहे का? हा, प्रेग्नेन्सी टेस्ट करायला सांगतेस ते? डॉक्टर आहेस तू? जरा शांत बसा. माफ करा, पण मला वाटतंय आपण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. माझ्या खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे, आपल्या घरात पाळणा हलावा. पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा. तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. मला ते आवडणार नाही, कारण तू माझी लाडकी सून आहेस. तू जरा गप्प बसतेस? आम्ही बघू काय करायचंय ते. तू कोण आहेस डिसिजन घेणारी? अहो पण आपल्या चौघींमधून कोणालाच या गोष्टीचा अनुभव नाहीये म्हणून बोलते मी. अनुभव नाहीये, पण मला माहितीये माझ्या फ्रेंड सोबत सुद्धा असंच काहीतरी झालं होतं. आणि जेव्हा तिने टेस्ट केली होती ना, तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. मी आलेच. अमृता वहिनी, जर पॉझिटिव्हच येणार असेल टेस्ट तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी. डोंट वरी वहिनी. वहिनी, मी आहे तुमच्यासोबत. मूर्ख. नाही नाही नाही, ऐश्वर्या, या घरात पाळणा न हलू देण्यासाठी तू खूप मेहनत घेतलीस. इतकी वर्ष नीलला तू स्वतःपासून लांब ठेवलंस. कुलदैवतेचं दर्शन झालं नाही म्हणून सारंग आणि त्या मूर्ख मुलीमध्ये अंतर ठेवायला सांगितलंस. ह्या इडियट ताराला करिअरचं काहीतरी सांगून सोहमपासून लांब राहायला सांगितलं. पण शेवटी या अमृताने माती खाल्लीच. बिंडूक अमृताला हे सगळं करायची काय गरज होती? खरंच अमृता प्रेग्नेंट असेल का? नाही नाही, अमृता प्रेग्नेंट नाही होऊ शकत. कारण जर का ती प्रेग्नेंट झाली तर ती तिलोत्तमाची फेवरेट होईल आणि माझी या घरावरची सत्ता कमी होईल. नाही नाही, हे नाही होऊ शकत. मी हे नाही होऊ देऊ शकत. ज्या घरावर फक्त आणि फक्त माझीच सत्ता राहणार. वहिनी, तुम्ही एवढा अस्वस्थ का आहात? सावली, प्रेग्नन्सी टेस्ट म्हटलं की मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. वहिनी, पण का घाबरताय तुम्ही? कारण मला भीती वाटते सावली. सुरुवातीला असं काय झालं की आनंदाच्या उत्साहाच्या भरात मी स्वतःच टेस्ट करायला जायचे. ती टेस्ट करायला जाताना त्या कल्पनेनेच इतका आनंद व्हायचा की मी आई होणार आहे. माझं बाळ या घरात येणार, सगळे आनंदी होणार आणि
सगळ्यात महत्वाचं आईंना आनंद होणार. पण ती टेस्ट नेगेटिव्ह आल्यावर माझ्या ह्या सगळ्या स्वप्नांची राख होऊन जायची. नाही, आता परत तेच नाही. आणि मला आईंच्या नजरेत दिसायचं. टेस्ट करायला जातानाची नजर आणि टेस्ट करून आल्यावरची नजर मला कळते. आता नाही, आता त्या नजरेला सामोरं जायची ताकद नाहीये माझ्यात. मी नाही हे सगळं परत सहन करू शकत. परत परत तेच नाही नाही नाही. सावली प्लीज, मला नाही करायची टेस्ट. आणि मी कोणाला सांगूही शकत नाही माझं दुःख. प्लीज. दुःख कसलं? ड्रामा आहे सगळा त्या अमृताचा. दर महिन्याला टेस्ट करते आणि मग ती टेस्ट नेगेटिव्ह आली की घरात ड्रामा करत बसते, रडत बसते. काय नॉनसेन्स आहे. म्हणजे बाईच्या आयुष्यात दुसरं काही महत्वाचं नाहीये का? फक्त मूल 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 करत राहायचं. मूल झालं म्हणजे बाई ग्रेट होते का? ह्याचं प्रेशर माझ्यावर पण यायचं. अरे स्वतःच्या सौंदर्यावर, स्वतःच्या हुशारीच्या बळावर काही करू शकत नाही का बाई? मी हे प्रेशर कधीच झिडकारलंय. मी या सगळ्या गोष्टी जुमानतच नाही. बट आय एम शुअर हे प्रेशर तुझ्यावर नक्की येईल. दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायचं नाही. यू बी अलर्ट. हा, टेस्ट करायला जाताना दरवेळी सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जायचे. परत तेच. आता तर तारीख चुकली तरी काहीच वाटत नाही. मला काय, राजकुमार आणि आई पण विचारत नाही. काय मागितलं होतं का आयुष्याकडून? एकच स्वप्न बघितलं होतं, माझं एक सुखी संसार असावं. त्या संसारात खूप खूप असं बाळ असावं. त्या बाळाला मी मांडीत खेळवावं. बस. नाही पूर्ण झालं ते स्वप्न. देवाने मला मातृत्वाच्या वरदानातून वंचित ठेवलंय का? त्यालाच माहित. सावली मला सांग, ह्या जगात माझ्यासारख्या अनेक बायका असतील ज्यांना मुलं होत नसतील. मी एकटी नाही आहे. त्यांच्या वाट्याला पण हेच दुःख येत असेल ना? बहिणी, आधी तर तुम्ही रडणं थांबा. तुम्ही जर रडायचं नाही. हा, मी तुमचं दुःख समजू शकते. आणि हे फक्त तुमचंच नाही तर ह्या जगातल्या कित्येक स्त्रियांचं दुःख आहे. आणि फक्त मूल नाही झालं म्हणून स्त्रीचं मातृत्व संपत नाही ना. मुळात स्त्री आणि मातृत्व हे दोन समानार्थी शब्द आहेत. एखाद्या बाळ नसलेल्या स्त्रीमध्ये ममता नसते का? प्रेम नसतं का? आणि ह्या सगळ्यावरून तिचं कर्तृत्व ठरत नाही. बहिणी, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. विठुराया आहे तुमच्यासोबत. जे काही होईल ते बघून घेऊ ना आपण. तुम्ही नका जास्त विचार करू, नका काळजी करू. आणि तुम्ही आता इथे बसा, मी तिलोत्तमा मॅडमला घेऊन येते. बहिणी, नका काळजी करू. येते मी. हे सोहम, काय काय झालं? कसलं टेन्शन घेतलंयस? असं तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना की लव्ह मॅरेज करूच नाही असं वाटतं. काय झालंय? कुठे सोहम? आधीचा सोहम आहे कुठे? लग्न झालं आणि आधीचा सोहम हरवला. वाटलंच वाटलंच. ते चेहऱ्यावर 13 वाजले दिसत आहेत ना, तेव्हाच वाटलं. तुला 12 म्हणायचं आहे का? पण तुझ्या चेहऱ्यावर एक जास्त आहे ना, म्हणून 13. ते जाऊ दे, काय झालं सांग मला.
हे तारा यार, म्हणजे म्हणायला माझं लग्न ताराशी झालंय, पण ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ती सापडतच नाहीये मला. जसं संग तसं रंग. काय मग आज काय प्लॅन? कसला प्लॅन? नाही, तू ऐश्वर्या वहिनी बरोबर आहेस ना, ती प्लॅन केल्याशिवाय जगूच शकत नाही, बरोबर ना? बरोबर आहे, पण तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, जोपर्यंत सगळं ठीक आहे तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण जर काही वाईट घडलं तर मला प्रॉब्लेम होईल. आणि का घडेल वाईट? देर इज समथिंग मेजरली रॉंग विथ यू, युअर थॉट. जस्ट बिकॉज तारा माझ्यासोबत आहे म्हणून काहीतरी प्लॅन बनतोय असं तुला वाटतंय. प्रत्येक वेळेला प्लॅन वगैरे बनत नसतो. मी तिला काही गोष्टी शिकवत होते. हा, तू तिला शिकवूच शकतेस. शिकवणारच, कारण आता ती मेहंदळे घरची सून आहे. तिला मी बिझनेस मॅनरिझम शिकवत होते. ऑफिसमध्ये लक्ष दे, बिझनेसकडे लक्ष दे. तिचं आयुष्य मला चूल आणि मूल यात वेस्ट नाही होऊ द्यायचं. आणि तसंही तिचं गाण्याचं करिअर सुरूच आहे ना, मग बाकीच्या गोष्टी पण होऊ देत. तारा चल. बघितलंस बबलू, त्या दोघींची टीम झाली आहे आणि हे झाल्यापासून तारा माझं ऐकतच नाहीये. सो कठीण आहे. काय? तुझं नील जादू झालं नाही पाहिजे. हे असं काही बोलू नका बबलू. तिलोत्तमा मॅडम, अमृता वहिनींना ना ताप भरलाय. त्यांना मळमळल्यासारखं होतंय आणि थकवा पण जाणवतोय. मला शंका वाटते. हो. काय? तुम्ही एकदा बघता का? चल चल बघूया. मूर्ख मुलगी मॉमना काहीतरी सांगते मुद्दाम त्यांच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी. रिली हेट हर. चल. अमृता, काय झालं? रडतेस का असे? हे बाळा, चेहरा का पाडून बसलीस तू? हा, अगं तुला जे काही होतंय ना, ती लक्षणं सगळी गुड न्यूजची आहेत. आई, पुन्हा पूर्वीसारखं घडलं तर? याची खूप भीती वाटते मला आई. नाही, असं काहीही होणार नाही. मी सांगते ना तुला. हा, आता फक्त चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. जुनं सगळं विसरायचं. आता नवीन विचार करायचा. जे काही वाईट झालं ना ते भूतकाळात निघून गेलं. आता भविष्यात तुझं सगळं छान होणार आहे. डॉक्टरांना आपण बोलवायला पाहिजे. आपण चेकअप करून घेऊया. ओके? आई, आई प्लीज, डॉक्टर नको, चेकअप नको, काही नको. आई, अगं, ऐका ना, मला खूप भीती वाटते. तर टेस्ट निगेटिव्ह आली किंवा आपल्या मनासारखं नाही घडलं तर मला याची खूप भीती वाटते. पुन्हा सगळ्यांना कळल्यावर घरात तीच चर्चा, तीच निराशा. माझ्यात आता हे सगळं सहन करायची ताकद नाही आहे. आई प्लीज, आई. आई हो 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 हो, तू आधी शांत हो. अमृता, आधी शांत हो. इकडे बघ, माझ्याकडे बघ. एकदम शांत व्हायचं. डॉक्टर नको आहेत ना तुला? मग आपण डॉक्टर नको बोलूया. प्रॉमिस. पण चेकअप करून घ्यावा लागेल ना. तुला हवं असेल तर घरच्या घरी आपण प्रेग्नन्सी टेस्ट किट आणूया. ओके, बरं वाटेल तुला? अगं पण नेमकं काय आहे ते आपल्याला शोधून काढायला पाहिजे ना. तुला हा जो काही सगळा त्रास होतोय त्याचं कारण आनंदाची बातमी आहे का हे आपल्याला समजायला नको का? मी समजू शकते तुझी भीती बाळा. आणि जर का खरंच असेल तर आपण थांबू शकणार आहोत का? नाही ना. करूया चेक.
आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आहे तुझ्या पाठीशी. डोंट वरी.